तर नमस्कार मंडळी, आय होप तुम्ही छान असाल, मस्त असाल आणि मजेत असाल. तर चैत्र नवरात्र सुरू आहे, आज दुर्गाष्टमी आहे. तर दुर्गाष्टमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आपण सगळ्यांना माहिती आहे की आपण एका देवाला खूप आराध्य मानतो किंवा आपल्यावर त्याचा हात आहे. या गोष्टी जेव्हा तुम्हाला फील होतात तर आपल्याबरोबर खूप सारे प्रसंग होतात. असाच एक प्रसंग मी तुम्हाला माझ्या आयुष्यात असा घडलेला होता, तो मी तुमच्याशी शेअर करेन. तो खूप चांगला की मी देवीची फार मोठी भक्त आहे. मला देवी फार प्रिय आहे. मला कधीही वाईट वाटलं किंवा काही वाटलं तर ती मी आई म्हणूनच तिला आवाज देते. आणि मी नेहमी पाहते, म्हणजे मला नेहमी असं दिसतं की मी तिच्या पायाला अशी घट्ट मिठी मारून आहे. जेव्हा मी उदास होते, जेव्हा मला खूप वाईट वाटतं आणि एकटेपणा वाटतो, तेव्हा मला नेहमी असं वाटतं मी खूप रडतेय आणि तिच्या पायाला असं घट्ट पकडलंय. असं माझं थिंकिंग आहे, असं माझं इमॅजिनेशन आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की आई मला अशी, म्हणजे आपली आई असते ती कशी लाडाने हे करते, तशा पद्धतीने मला आई लक्ष्मी माता अशी वाटते. सो माझं इमॅजिनेशन तसं आहे. आता प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने पाहतो. तर असाच माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगला एक प्रसंग झालेला आहे. तर आजच्या दिवशी मला तो शेअर करायला फार आवडेल. सो मी आहे महाराष्ट्रीयन आणि माझे मिस्टर आहेत आंध्र प्रदेशचे. तर आमचं लव्ह मॅरेज आहे. तर स्टार्टिंगला थोडंसं घरामध्ये सगळ्यांच्याच असतं तसं थोडंसं होतं, पण नंतर सगळ्या गोष्टी नीट झाल्या आणि मग आम्ही देवाला गेलो. देवाला गेल्यानंतर मला आठवतं की आम्ही बालाजीला गेल्यानंतर पद्मावती आणि खाली गेलो. देवी आहे त्या देवीला दर्शन केलं. आमच्या तर कुलस्वामीनी येतात सासरच्या, तर तिकडे गेलो. तर खूप सारी गर्दी होती. ॲज युजल तुम्ही गेला असाल कधी तर खूप गर्दी असते तिथे. आणि गर्दी असल्या कारणाने मग आम्ही लाईनला लागलो. आणि एकतर मी महाराष्ट्रीयन आणि आपल्याला तिकडची लँग्वेज मला कळत नव्हती. आता कळते, पण आधी मला काहीच कळत नव्हतं. सो सगळे त्या लँग्वेजमध्ये लोक बोलत होते, सांगत होते. आणि शक्यतो साऊथ इंडियन लोकांना खूप कमी हिंदी येतं आणि गावच्या ठिकाणी तर खूपच थोडं कमी हिंदी त्यांना लोकांना बोलायला येतं. सो असंच आम्ही लाईनमध्ये चाललेलो होतो आणि खूप सारे कपल्स तिथे येतात, म्हणजे खूप सारे. तर तिथे आरती होते, आरतीची वेळ झालेली आणि खूप सारे असा तो मंदिराचा जो समोर एक भाग आहे तिथे तुम्हाला बसवलं जातं. असं कपलला स्पेशली बसवलं जातं. तर सगळे बसले आणि मी अशी 7व्या 8व्या ओळीमध्ये होते, म्हणजे माझ्या पुढे 7-8 माणसं होती आणि आम्ही दोघे पाठी बसलेलो. सो का कोणाच ठाऊक तिथे थोडीशी जागा होती स्टार्टिंगलाच, म्हणजे अगदी उंबरठा असतो देवीचा आणि त्याच्या तिथे खूप जागा अशी रिकामी होती. तर पंडितजींनी ते पाहिलं आणि मला आवाज दिला की तुम्ही दोघे जण पुढे या. तो पंडितजींनी आम्हाला सांगितलं नाही पुढे या, पुढे जागा आहे. आणि तुम्ही इमॅजिन नाही करू शकत की इतकं भव्य ते आणि अगदी हिरे मोती सोनं सगळं त्या पद्मावती देवीला पूर्ण भरलेलं होतं. आणि अगदी उंबरठा आणि त्याच्या पुढे गाभारा देवीचा आणि त्या उंबरठ्यावरनं मला अगदी जागा मिळाली. मग इतकं छान वाटलं. आणि तिथे काय होतं की पहिलं जो बसेल त्याच्या ओटीत सगळं भरपूर सगळ्या गोष्टी देतात. मग देवीच्या जवळची जी काही ओटी होती तिच्या पायाजवळ ठेवली, तिथे ठेवली. ती सगळी मला ओटी भरली गेली. माझ्या तुळशीच्या माळा असतात तिथे घालतात, म्हणजे आमच्या दोघांना घालायला दिलं. दोघांना एकमेकांशी असं मी त्यांना घातली, त्यांनी मला घातली. सो माझ्यासाठी नाही खूप असं, जे लोक देवाला खूप मानतात आणि त्यांच्या बाबतीत जर अशा गोष्टी होतात तर तुम्हाला सगळ्यांना माहिती किती छान फिलिंग होतं. सो मी अशी बस इतकं मला खुश वाटलं तिथं. मग प्रार्थना झाल्या सगळ्या, त्याचबरोबर अभिषेक झाला. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्यांनी आशीर्वाद दिला आणि म्हणाले की हे खूप कमी लोकांना मिळतं आणि तुम्हाला मिळालंय, नक्कीच तुमचा संसार सुखाचा आणि चांगला होतो. मी तर खूप खुश झाले. आणि मग तिथून आम्ही दर्शन करून आम्ही तिथून बाहेर आलो. तर सांगायची गोष्ट अशी की तिथे असं आहे की आपण तिथे दान करू शकतो, कुंडी म्हणतात तिथे. तर माझ्या सासूबाई पण होत्या, पण आता आम्ही पुढे आल्या कारण ती लोक पाठीच राहिलेली, पाठीमागच्या लाईनमध्ये बसलेली. आणि घाई गडबडीत सासूबाईंचा जो पर्स होती त्या पर्समध्ये 25-30 हजार रुपये होते आणि त्या विसरल्याच तिथे. आणि तिथे विसरल्यानंतर आम्ही अगदी एक्झिट झालो, म्हणजे बाहेर आलो. आणि बाहेर आल्यानंतर त्यांना लक्षात आलं की कुंडीमध्ये पैसे टाकायच्या वेळेला तरी माझी पर्स तर मी तिथेच विसरले. मग थोडीशी धावपळ झाली. आणि तुम्हाला माहिती आहे की असं पैसे हरवले की आपले घरातली लोक असतात ती थोडीशी
आरडाओरडा जरा सुरू होतो आणि सगळ्या गोष्टी होतात. तर आणि गर्दी इतकी जास्त होती की पुन्हा सगळेजण परत लाईनमध्ये जाईपर्यंत ती बॅग राहील की नाही हे पॉसिबल नव्हतं. तरी प्रयत्न म्हणून सगळेजण पुन्हा म्हणजे सगळेच जण गेलीत आणि मला म्हणाले तू इथे कुंडीच्या इथेच उभी राहा, तू आता येऊ नकोस, उगाच कुठे तू फिरतेस आणि असं पण तुला तेलगू येत नाहीये त्यामुळे तू काय विचारणार ना. सो मी तिथेच उभी राहिली आणि मला सांगितल्याप्रमाणे मी आपली तिथे मी आपल्या देवीचं नामस्मरण करत होते आणि इतकं मला बरं वाटत होतं की अरे छान झालं, पण हे जर मिळालं तर किती बरं होईल ना. सगळ्यांचा मूड चांगला होता आणि अचानकपणे असं नको व्हायला. तर मी उभी होते. तर एक विचार करा की एक ना कपल आलं आणि खूप सुंदर साधं सरळ ते आले आणि त्यांना हिंदी इंग्लिश काहीच येत नव्हतं आणि का कोणास ठाऊक म्हणजे आल्यानंतर त्यांनी माझ्याजवळ ती बॅग मला दिली आणि मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न, त्यांनी ती बॅग मला दिली. ती बॅग मला ओळखीची होती कारण मी पाहिलेली होती की सासूबाईंच्या हातात ती बॅग होती. सो मी म्हटलं अरे ही तर आमचीच बॅग आहे आणि मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला की अरे थँक्यू सो मच, पण त्यांना ते म्हणाले की आम्हाला इंग्लिश हिंदी येत नाही, काहीतरी तेलुगूमध्ये बोलले आणि त्यावेळी मला खरंच तेलुगू कळत नव्हतं. सो त्यांनी मला बॅग दिली आणि बॅग दिल्यानंतर मी त्यांना म्हटलं की प्लीज थांबा, काहीतरी बोलत होते ते पण आणि मला असं वाटत होतं की जर एवढी मोठी त्यांनी दिलेली आहे तर पैसे त्यांना द्यायला हवेत, पण आता सासूबाईंना न विचारल्याशिवाय मी पैसे त्यातले कसे काढू ना. सो मी म्हटलं प्लीज वेट फॉर 5 मिनिट्स असं म्हणत होते, पण ते काही ऐकलेच नाही. फक्त त्यांनी दोघांनी पण माझ्या डोक्यावर हात ठेवला, हसले छानसे आणि निघून गेले. आणि मग मी 15 मिनिटं तरी मी तिथेच उभी आहे कारण फोन अलाउड नसतो, फोन सगळे आम्ही जमा करून ठेवलेले, मंदिरामध्ये अलाउड नसतात. मग या लोकांची मी वाट पाहत बसलेले की कधी येतील ही लोक, कधी आल्यानंतर मी यांना सांगेन की बॅग ऑल. आणि तिकडे हे सगळेजण खूप असे त्रासलेले होते की कुठे गेली, कसं गेलं. सगळे म्हणत होते की आता कोणी उचलली असेल तरी तुम्हाला कसं कळणार, काय करणार. मग ते हताश होऊन ही सगळी 15-20 मिनिटांनंतर आली तर मी तिथे उभीच होते आणि मी अशी त्यांना बॅग दाखवली की ही बघा बॅग आपली आहे, इकडे मिळाली. सो इथे गेल्यानंतर मी सगळेच खुश झालं, अरे ही बॅग तुझ्याकडे कशी मिळाली आणि कसं तुला हे मिळालं. मी म्हणतं दोन कोणीतरी आलेले त्यांनी मला बॅग दिली, मला काहीच कळत नव्हतं. पण सांगायचा मुद्दा हा, एकतर मी सासू सासऱ्यांबरोबर होते, पण काय झालं की आम्हाला म्हणजे जी आरती चाललेली आणि सगळ्या गोष्टी तिथे सुरू होत्या मंदिरात, तेव्हा 20 ते 25 मिनिटं आम्ही पुढे बसलेलो. आम्ही सासू सासऱ्यांसोबत पण बसलेलो नव्हतो आणि येताना पण आम्ही पहिले आलो आणि नंतर हे लोक आले. त्यामुळे तिथे कोणी म्हणजे मी त्यांच्याच बरोबर आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल असं मला वाटलं. मग असं असताना सुद्धा त्या माणसांनी म्हणजे ती दोन, एक स्त्री आणि एक पुरुष होता, त्या दोघांनी मला आणून कशी दिली बॅग. त्यांना कसं कळलं की ही बॅग आमचीच आहे आणि ही बॅग पैशाची मलाच द्यावी. सो हे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं की अरे असं कसं झालं, तुलाच कशी आणून दिली आणि तू का, म्हणजे तुलाच का. सो आणि असं मिळत पण नाही इतके पैसे असणार आणि तो खूप गर्दी असते, तर लोक एवढा विचार नाही करत. सो सांगायचं आहे की मला असं वाटलं की मे बी ते विष्णू आणि लक्ष्मीच असतील असं मला असं वाटलं की काही असू देत, पण त्यांनी येऊन माझ्या डोक्यावर हात ठेवला, ते पैशाची बॅग माझ्याकडे दिली आणि मला आशीर्वाद देऊन तिथून निघून गेले. नंतर ते दिसलेच नाहीत. आम्ही खूप शोधायचा प्रयत्न केला की दिसतील इकडे तिकडे, पण ते कधी दिसलेच नाहीत. कोण होते म्हणे, म्हटलं नाही मला कोण ते दिसतच नाही ते. मी खूप खुश झाले की अरे किती छान पैसे मिळाले. आणि माझे सासू सासरे सुद्धा खूप खुश झाले आणि तिकडचे लोक खूप देवाला मानतात आणि खूप मनापासून सगळ्या गोष्टी करतात. तर सगळ्यांना असं वाटलं की अरे आपल्या घरात ही लक्ष्मी म्हणून आली आणि आपले गेलेले पैसे सुद्धा हिच्याच हातून तिथेच आपल्याला मिळाले. सो त्यांना सुद्धा माझ्याबद्दल फार प्रेम वाटलं आणि वाटलं की नक्कीच ही मुलगी चांगली असेल, हिच्या हातात लक्ष्मी आहे, नक्कीच चांगलं करेल. सो सासू सासरे खुश झाले. सो असा एक छोटासा प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये झाला. आणि मुळात आमच्या माहेरी सुद्धा लक्ष्मीचं देऊळ आहे आणि तिथे सुद्धा देवीची पूजा अर्चा सगळी केली जाते. सो लक्ष्मीचा वास आणि लक्ष्मीचा आशीर्वाद हा आमच्यावर पहिल्यापासूनच आहे. पण प्रत्यक्ष या गोष्टी अशा छोट्या छोट्या जेव्हा आयुष्यामध्ये होतात तेव्हा असं वाटतं कुठे ना कुठेतरी लक्ष्मी नक्कीच आहे, आता सुद्धा असेल माझ्याबरोबर आणि ते असेच आयुष्यभर राहू. सो हा एक छोटासा मी तुम्हाला
प्रसंग सांगितला, आज नवरात्र आहे यावरून. तर तुम्हाला पण असा काही अनुभव आलाय आहे का, तुम्हाला नक्की सांगा, कमेंट करा. सो थँक्यू सो मच.